न्यू लुक मध्ये आला आहे आता. बोनेटचा हा पुश टाईप पुश मध्ये हायड्रोलिक सिंगल सिलेंडर आहे सर. प्रत्येक वेगवेगळे सिलेंडर आहे. सेपरेट ब्लॉक. ऑइल फिल्टर त्याच्या बाजूचं हे ना फिल्टर किंवा पंपाचं 48 HP कॅटेगरी. ॲक्च्युअल HP 45 360 cc. पॉवर स्टेअरिंग आहे. 3 सिलेंडर वॉटर कूल्ड पॉवर स्टेअरिंग ट्रॅक्टर आहे. म्हणजे 3 सिलेंडर आहे. पाण्याला थंड होणारा पॉवर स्टेअरिंग मेकॅनिकल 744 GT कोड. सेम आहे पण त्याच्यामध्ये थोडा टॉर्क सुद्धा टॉर्क जास्त आहे. ताकद थोडी जास्त आहे याच्यापेक्षा. हा टॉर्क कमी आहे त्याच्यापेक्षा पण हा फ्युएल इफिशियंट. एक नवीन फीचर आला जावं लागणार नाही. खाली वरती असते लावलेलं आहे. हे डायरेक्शन कंट्रोल होल आहे. हायड्रोलिक नवीन प्रोडक्ट आहे. स्वराजचं एकदम नवीन कोड म्हटलेलं आहे. पेट्रोल इंजिनवर चालणारा ट्रैक्टर सुद्धा अपन म्हणू शकतो. पेट्रोल इंजन पे कोई ट्रैक्टर चलता नहीं है. ये होता नागपुर में महिंद्रा प्लांट में इसका R&D हुआ है. और अपना ही स्टूडेंट है सुमित वेलगड जो इसका ट्रेनिंग सारे कंपनी वालों को इसका ट्रेनिंग देते हैं. माझाच विद्यार्थी आहे आणि तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. पूर्ण याला R&D आता पूर्ण ट्रॅक्टर म्हणजे आता खोलून ठेवते म्हटलं पूर्ण. सुमित ना सुमित येत असते ना आपली डीलरशिप. रवी भाऊला माहिती आहे ना. रवी आमची खूप जुनी आणि प्लग मधनं तुम्ही असं हलवलं तर मागं पुढं पण ब्रेक मध्ये जर ठेवलं तुम्ही तर मागं पुढं पण लॉक जोपर्यंत चालू केल्यानंतर क्लच हळूहळू समोर सोडत नाही तोपर्यंत गडी नाही. हाताचा क्लच आहे आणि साईडलाही ब्रेक दिलेला आहे. स्टेअरिंग म्हणून स्टेअरिंगसाठी आपण यूज करतोय. म्हणजे आपल्याला टर्निंग येतं त्या बाजूला आपण वळवता येतो आपल्याला. क्लच आहे. क्लच येतो. हे कव्हर दिले आहे. आतमध्ये क्लच प्लेट आहे. मल्टीप्लेट क्लच आहे. एकापेक्षा जास्त क्लच प्लेट आहे. 3 ते 4 क्लच प्लेट आहेत. 4 शेतीला तोड नाही. बाकी सर्व
बिझनेसला पर्याय आहे पण शेतीला पर्याय नाही. कारण अन्न उगणारच नाही तर खाणार काय? शेतकरी अन्न उगवतो शेतामध्ये, त्याला मदतनीस म्हणून एक काम करत असतो ट्रॅक्टर मेकॅनिक म्हणून, आहे ना. तर ट्रॅक्टर मेकॅनिकचा एक आपल्या उत्पादनामध्ये आर्थिक शेतीमध्ये पण खूप मोठा सहभाग आहे, जो शेतकऱ्यांना मदत करतो. त्याचा खूप मोठा सहभाग आहे. आणि आपण अशी वेगवेगळ्या यंत्राची माहिती जी घेतो, या यंत्रांची माहिती घेऊन तुम्ही भविष्यात आपलं तुमचं आणि तुमचं स्वतःचं पण स्वतः उद्योगधंदा, स्वतःचा रोजगार स्वतः करू शकता. याची सर्व इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल. आज युगच माहिती व तंत्रज्ञानाचा युग आहे. जेवढी जास्त माहिती तुमच्याकडे असेल तेवढं जास्त तुम्ही त्याच्या स्वतःसाठी त्याचा उपयोग करू. नुकसान होते बागमध्ये चालवण्यासाठी छोटे ट्रॅक्टर पाहिजे. जसं आपल्याकडचा अंजनगाव, कोळशी, वरोड जिथं पूर्ण संत्रा बेल्ट आहे त्याच्यामध्ये मोठे ट्रॅक्टर चालत नाही. तुम्हाला हेच पाहिजे. याच्यापेक्षाही एक छोटा जो ट्रॅक्टर होतो ते जिथं द्राक्ष आहे, अंगूर तू घेतली यामध्ये. नाशिकमध्ये सर्वात जास्त शेती ही द्राक्षाची